गुरव तर गोलंदाजी करण्यासाठी ओमकार पाटील. पहिला चेंडू ओमकार याचा. पहिला चेंडू फटका मात्र फसला असं म्हणावं लागेल. प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. पहिल्या चेंडूवरती अमितने जरूर प्रयत्न केला होता ऑन द राईज फटका खेळायचा, पण चेंडू मात्र बॅटवरती मिडल करता आला नाही आणि त्यामुळे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. सिंगल निशी आपण पाहतोय धावांचं अकाउंट इथे ओपन केलं जाते. पॉवर प्लेचं षटक मैदानावरती पाहायला मिळते. पाहूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय घडणार, काय बिघडणार. सुमित गुरव संघाचा संघ कर्णधार, नेता, दिशादर्शक आता मात्र बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय. समोर सुद्धा आपण पाहतोय ऑपोजिट संघाचा कर्णधार ओमकार पाटील. ओहो, चांगली गोलंदाजी. अगदी खोलामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. टोकशीर यॉर्कर पाहायला मिळतोय. सिंगल आलेली आहे. धाव फलकावरती एक धावेचे ऍडिशन आणि धाव संख्या मात्र 2 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पॉवर प्ले मध्ये ओमकार मात्र दर्जेदार गोलंदाजी करतोय. ओहो, व्हाट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय ओमकार पाटील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ऑपोजिट संघाला पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे. मोठ्या फटक्या वाचून वंचित आणि प्रवृत्त करणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. कोणत्याही पद्धतीने बॅट्समनला संधी देत नाहीयेत, बॅट्समनला चान्स देत नाहीयेत आणि त्याचमुळे आपण पाहतोय कुठेतरी ओ मिलियन कंकेश्वर झिराट संघ पिछाडीवरती पडलेला पाहायला मिळतोय. यावेळी सुद्धा चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती, तेथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. सिंगल घेतले आणि सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये पाहायला मिळते. सुमित गुरव डेंजर एंडला धावत होता. चित्त्याच्या चपलाईने दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केले. धाव फलकावरती धावा येत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अगदी बॉल प्रमाणे धावा येत असताना पाहायला मिळतात. 4 चेंडूमध्ये केवळ 4च धावा आलेल्या पाहायला मिळतात. फटका फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षकाला आणि फुलातून जल टिपला कव्हर पॉइंट रिझनला. जायचं आहे, अन्यथा जास्त वेळ घेतला तर टाइम आउट प्रमाणे आउट देण्यात येणार आहे. त्यामुळे बॅट्समन आपण आधीच आपला बॅट काढून रेडी राहा. धाव फलकावरती 4 धावा पाहायला मिळतात. ओमकार पाटील संघाचा कर्णधार मैदानावरती आपण पाहतोय अगदी टिचून मारा करतोय, भेदक गोलंदाजी करतोय, प्रभावी गोलंदाजी करतोय. वॉल बिघड आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले ओमकार पाटील कडून. नवीन खेळाडू वन डाऊनला साहिल राणे आलाय. पहिल्या षटकामध्ये ओमकारने केलेली अभूतपूर्व अद्भुत स्वरूपाची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा दमखम ओमकारने दाखवलाय. जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्या अनुषंगाने मैदानावरती सुंदर दर्जाचा खेळ तो मात्र साकारतोय. धावा येत नाहीये. धावांसाठी आपण पाहतोय संघर्ष, धावांसाठी स्ट्रगल पाहायला मिळते. ओ मिलियन कंकेश्वर झिराट संघाचं धावा जमवायला लागतील. आता मात्र चांगल्या पद्धतीने फटके खेळावे लागतील आणि या मैदानावरती आपण पाहिलं ना तर 60+ धावा सुद्धा चेस केल्या जातात. बॅटिंग पॅराडाइज विकेटवरती धावा किती बनवण्यात जाणार. साहिल राणे बॅटिंगला आला. पहिला चेंडू पिक केला आणि त्याला मात्र डिस्पॅच केले डीप स्कोअर लगच्या बाहेर. साहिल राणेच्या बॅट मधनं आला दिमागदार, दर्जेदार, दैदीप्यमान षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. अगदी इव्हेंटफुल ओव्हर आणि मैदानावरती जो डान्सर आहे डेंडल्या, त्याच्या डान्सिंग साठी विनोद पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. डेंडल्या आपण यायचं आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे.
डान्स मास्टर डिंडल्या आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. वळूया मैदानामध्ये जिथे अगदी इव्हेंट फुल ओव्हर आपण पाहिली. याच दरम्यान आपण पाहतोय झिराड गावचे एक लिजेंड खेळाडू भाऊ संसारी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही झिराड प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 10 ऑन द बुट आफ्टर ओव्हर फर्स्ट. सुमित गुरवच्या बॅटमधनं स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑनच्या बाहेर अप्रतिम षटकार. मात्र आपण पाहतोय परफेक्ट कार्यक्रम केले. सुमित गुरवने सुद्धा येथे पार्टी आता जॉईन केलेली आहे. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथमेश ठळे गोलंदाजीला आला आयुषी 11 झिराड संघाकडून आणि तो पाहूया वरती कशा पद्धतीने आता गोलंदाजी करेल. चांगल्या पद्धतीचा फटका येथे पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा सामना आहे. चांगल्या पद्धतीने येथे धावसंख्या बनवणं गरजेचं असणार आहे. 16 ऑन द बुट. पहिल्या चेंडूवरती मोस्ट वेलकम केले षटकारानं. सुमित सुद्धा आता आपण पाहतो आपल्या रंगात येत असताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती वाईड यॉर्कर पाहायला मिळते. चॉप केलाय आणि क्षेत्ररक्षक मात्र त्या रिझनला तैनात होता. कोणतीही धाव मात्र मिळत नाहीये. चांगला पद्धतीचा सामना पाहायला मिळतोय. झिराड प्रीमियर लीग ZPL चॅम्पियनचा थरार आता मात्र वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे. पराकोटीचा संघर्ष आपण दोन्ही संघादरम्यान पाहतोय. 16 ऑन द बुट. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळी मात्र आपण पाहतोय वाईडचा इशारा आलाय. अंतर चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रथमेश थळे याच्या माध्यमातून पहिले दोन्ही मॅचेस जर आपण पाहिलं ना तर 6 आपण धावसंख्या पाहिली प्रथम फलंदाजी करत असताना. त्यामुळे फलंदाजीसाठी पोषक अशी ही खेळपट्टी पाहायला मिळते. या खेळपट्टीवरती आता बॅटिंग करत असताना मिलियन संख्येवर झिराड संघ पाहूया किती धावसंख्या असेल. सुमित गुरवच्या बॅटमधला फटका चांगला जरूर आलाय. डीप मिड विकेट रिझनला प्रोटेक्शन आहे. सिंगलच मिळेल या चेंडूवरती जिथे धावफलकावरती 18 धावा लागल्यात. षटक क्रमांक 2 चालू आहे. साहिल राणे जो आपण पाहतो बॅटिंगला आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार किसला होता तो आता बॅटिंगला आलाय. साहिलच्या बॅट मधनं टायमिंग झालं परफेक्ट. कनेक्शन दर्जेदार चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सलंट एलिगंट षटकार. या फलंदाजीच्या माध्यमातून 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या पण दुसऱ्या षटकामध्ये धावांची गती उंचवत असताना पाहायला मिळते. धावसंख्येचा ग्राफ, धावसंख्येचा आलेख आता मात्र अगदी उंच दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. याच पद्धतीने धावा करणं मिलियन संख्येच्या झिराड संघाला गरजेचं असणार आहे. पाहूया आता गोलंदाजी करणारा गोलंदाज प्रथमेश ठळे कशा पद्धतीने कमबॅक करणार. षटक क्रमांक वरती चालू आहे. यावेळी ओहो काय चेंडू टाकलाय. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. फलंदाजाला पूर्णपणे आश्चर्यचकित करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. दिमागदार पुनरागमन, चांगला कमबॅक गोलंदाज प्रथमेश पाहायला मिळते. साहिल राणेच्या बॅटमधनं
सुंदर साऊंड आलेला आहे आणि चेंडू मात्र लॉग ऑनच्या बाहेर झालाय. या चेंडूवरती आलाय धमाकेदार शानदार जानदार षटकार. चेंडूमध्ये 3 षटकार त्याने ठोकलेत. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 10 धावा होत्या, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल त्याच्या डबल धावा आल्यात, 20 धावा आल्यात आणि त्यामुळे आपण पाहतोय 2 षटकाच्या खेळानंतर 15 धावसंख्येच्या धावगतीने 30 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतात. रितेश गोलंदाजीला आलाय. रितेश राऊत पाहूया मैदानावरती आता गोलंदाजी कशा पद्धतीने साकारेल. या दरम्यान मी विनंती करतोय पुढल्या सामन्यासाठी विघ्नहर्ता झिराटपाडा आणि राज कन्स्ट्रक्शन या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हा पहिली इनिंग झाल्यानंतर लगेच तुमचा टॉस केला जाणार आहे. 30 ऑन द बुट. राईट ओव्हर द विकेटने रितेश आला गोलंदाजीला. पहिला चेंडू आपण पाहतो खूप टप्प्याचा, परंतु थोडा धीम्या गतीने होता, बॅटवर खेळता आला नाही. जर येथे टायमिंग चांगलं झालं असतं तर नो डाऊट येथे षटकार आला असता. खराब सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज रितेश राऊत कडनं पाहायला मिळते. डाऊन द लेग स्टिक हा चेंडू पाहायला मिळालाय. यावेळी लाऊड अपील आणि अंपायर सेट्स. येस इट इज सुमित गुरव लेग बिफोर विकेट स्वरूपात होतोय बाद. बिग विकेट, बिग ब्लो, मोठा धक्का, मोठा फलंदाज होतोय बाद. पाहतोय लेग बिफोर विकेट स्वरूपात बाद झालेला आहे. नवीन खेळाडू मिलन कनकेश्वर झिराड संघाचा सर्वाधिक महत्वाचा इनफॉर्म बॅटर मनीष ठळे आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. यावर्षी मनीष ठळेने केलेली फलंदाजी आपण सर्वांनीच पाहिली. अगदी तोडफोड एक्सप्लोजिव्ह धडाकेबाज बॅटिंग करण्यासाठी हा बॅट्समन ओळखला जातो. या खेळाडूकडे असलेली कपॅसिटी, या खेळाडूकडे असलेली क्षमता सर्वांनाच ठाऊक आहे. संघ अडचणीत सापडलाय जेथे दोन्ही सलामीवीर बिन्नीचे शिलेदार अगदी लवकर तंबूत परतलेत. त्यामुळे जबाबदारी खांद्यावरती घ्यायची आहे. पाहूया ही जबाबदारी आता मनीष ठळे आपल्या खांद्यावरती घेणार का. एकीकडे आपण पाहतोय रितेश राऊत आणि दुसरीकडे मनीष ठळे. दोन्ही खेळाडू एकाच संघाला रिप्रेझेंट करतात. गावदेवी झिराड संघाचे खेळाडू आहेत. एकमेकाचा कच्चा खेळ, कच्चे दुवे, पक्के दुवे दोघांनाही चांगल्या पद्धतीने ठाऊक आहेत. त्यामुळे नो डाऊट हा सामना ते चांगल्या पद्धतीने रंगेल. मनीष ठळे फलंदाजीला आल्या आल्या पहिला चेंडू उडवून देतोय मिड विकेटच्या बाहेर. मनीषच्या बॅटमधनं आलाय गगनाला गवस निघालणारा गगनभेदी गगनचुंबी षटकार. मत हा चेंडू लागला आणि अगदी लांब पल्ल्याचा पल्लेदार षटकार पाहायला मिळाला. मनीष ठळे ज्याने ZPL चा दुसरा सीझन आपल्या बॅटने खाजवला होता, तो खेळाडू मात्र मैदानावरती आता बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सेकंड इन अ रो मनीष इज ऑन द फॉर्म नाउ. व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक.
सेट होऊन आलाय की काय या आविर्भावामध्ये अगदी डॅशिंग डायनामिक या पद्धतीने मैदानावरती बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधना तो उत्तुंग शॉट पाहायला मिळालेत. रितेश राऊत वरती तो हल्ला बॉल करतोय, हल्ले चढवतोय, चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. ओम इलेव्हन कणकेश्वर झिराड संघाची धाव संख्या सुद्धा आपण पाहतोय आता वेगाने उंचत असताना पाहायला मिळते. तब्बल 43 धावा धाव फलकावरती लागल्यात. चांगल्या दर्जाचा क्रिकेट, अप्रतिम बॅटिंग मनीष ठळेच्या माध्यमातून. यावेळी मात्र समोरच्या दिशेने फटका अगदी वेगाने, खोळीच्या वेगानं फटका मात्र पाहायला मिळाला. अगदी सीमारेषे नजीक लॉंग ऑनला विघ्नेश कडनं चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 44 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. धावा येत आहेत. आता मात्र आक्रमक फटकेबाजीला 1 मिनिट शिल्लक राहिलेला आहे आणि त्यामध्ये 2 चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू सर्कल मध्ये येईल. हा चेंडू मात्र आपण पाहतोय थोडासा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, बॅट्समन पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, बॅट्समनच्या स्लॉट पासून चेंडू दूर ठेवला. कुठेतरी येथे कल्पकतेने केलेली गोलंदाजी सुद्धा आपण पाहिली, चांगल्या दर्जाची गोलंदाजी. 44 धावा धाव फलकावरती लागल्यात. यावेळी मात्र आपण पाहतोय कनेक्शन फसले, टायमिंग मात्र प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. सुंदर पद्धतीने कमबॅक केले आपण पाहतोय रितेश राऊत याने. ओम इलेव्हन कणकेश्वर झिराड या संघाने जर हा सामना जिंकला तर मृण्मयी संसारे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. मृण्मयी साहिल संसारे यांच्याकडून जर ओम इलेव्हन कणकेश्वर झिराड संघाने सामना जिंकला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 45 धावा, 15 ची सरासरी आपण मैदानावरती पाहतोय. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे. विघ्नहर्ता झिराडपाडा आणि राज कन्स्ट्रक्शन दोन्ही संघाच्या कर्णधाराने हा सामना हे सत्र संपण्याच्या आधी तुम्हाला येथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू पडायच्या आधी तुम्ही आता पोहोचणं गरजेचं आहे. महेश मात्रे गोलंदाजीला आला. पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय, सिंगल घेतले, डबल घेतले आणि पण पाहतोय तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न मनीष ठळे. तिसरी धाव मात्र घेत असताना नकार दिलाय. धाव फलकावरती 47 धावा लागल्यात. षटक क्रमांक 3 चालू आहे. अंतिम षटकामध्ये काय घडणार, किती धावा येणार, चांगल्या पद्धतीने धाव संख्या बनवावी लागेल. राईट आर्म राऊंड विकेटने नेक्स्ट बॉल. येथे मात्र आपण पाहतोय टायमिंग जुळून आलेला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न सुद्धा सक्सेसफुल झालाय. यशस्वी प्रयत्न धाव घेण्याचा, थोडीशी दमछाक झालेली पाहायला मिळते साहिल राणेची. धाव फलकावरती एकंदरीत धावा लागल्यात 48 धावा. जेथे षटक क्रमांक 3 चालू आहे, तिसऱ्या षटका 4 चालू आहे. 4थ्या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. सर्वांच्या नजरा मनीष वरती लागल्यात कारण या खेळाडूकडे असलेली कॅपॅसिटी सर्वांनाच ठाऊक आहे. मनीष ठळेचा फटका फसलाय, कॅच होण्याची पॉसिबिलिटी. ओमकार मात्र आपण पाहतोय चेंडूचा पाठलाग करतो का, फुल्लातून झेल टिपला गेलाय. डोळ्यांचा फांड न फेडणारा नेत्रदीपक झेल ओमकारच्या माध्यमातून आपण पाहिलाय शॉर्ट स्कोअर लागला. नवीन खेळाडू आता सौरभ सावंत पाहायला मिळते. विघ्नहर्ता झिराडपाडा संघाचा कर्णधार येथे आलेला आहे राज कन्स्ट्रक्शन आपला कॅप्टन त्वरित पाठवून द्यायचा आहे आणि भाऊ संसारे यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. राज कन्स्ट्रक्शन आपला कॅप्टन त्वरित पाठवून द्या. 3 टू गो. चांगली धावसंख्या रचावी लागेल. अंतिम षटकामध्ये एक्सपिरियन्स इज द टीचर. प्रितेश
खेळाडू महेश म्हात्रे अफलातून गोलंदाजी करतोय. एक बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. साहिलचा फटका फसलाय, धावा येत नाहीयेत. अंतिम षटकामध्ये ज्या फ्लोने धावा येणं गरजेचं होतं त्या फ्लोने धावा येत नाहीये. संघाचे महत्वपूर्ण खेळाडू बाद झालेत. अशा वेळी खेळपट्टीवरती स्थिर स्थावर झालेला खेळाडू, चांगल्या पद्धतीने सेटल झालेला खेळाडू साहिलला ही जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल. शिवधनुष्य त्याला मात्र आता पेलावं लागेल आणि त्या पद्धतीने कामगिरी करावी लागेल. 49 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. महेश मात्र कमालीची गोलंदाजी करतोय, आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय. साहिल राणेच्या बॅट मधनं यावेळी डीप विकेटच्या बाहेर आलेला आहे अमेझिंग अस्टनिशिंग ऑसम षटकार. ऑन द बुट. ओम 11 कनकेश्वर झिराड संघाने 50 धावांचा टप्पा ओलांडलाय. हा चेंडू शेवटचा क्रुशियल अत्यंत महत्वपूर्ण दोन्ही संघांसाठी. साहिल राणेने अगदी मोक्याच्या क्षणी षटकार ठोकलाय. आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा येत नव्हतं असं चित्र निर्माण झालं. त्यावेळी साहिलच्या बॅटमधनं षटकार आलं आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. अगदी सुरुवातीपासून अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आपण या मॅच मध्ये पाहिलेत. फटका फसलाय, मिस टाइम शॉट फाईन लेगला आहे रितेश त्याने झळ टिपलाय. 55 धावा धाव फलकावरती लागल्यात. विजयासाठी 56 धावांची आवश्यकता असणार आहे आयुष्य 11 झिराड या संघाला. धन्यवाद. या ठिकाणी दोन्ही टीमचे संघनायक उपस्थित आहेत. विघ्नार्थ झिराडपाडा विरुद्ध राज कंस्ट्रक्शन यांच्यामधील मॅच अभिषेक नाईक आणि धीरज सीतब हे दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. टॉस जिंकलाय धीरजने. अभिकडे यायचं आहे. धीरज, टॉस जिंकल्यानंतर कुठला निर्णय घेणार आहात आप? फिल्डिंगचा निर्णय. प्रतिस्पर्धी संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-55 पर्यंत अडवण्याचा प्रयत्न करू आम्ही. 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तुला शुभेच्छा असतील. अर्थात प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन या ठिकाणी आहे. गेल्या वर्षी फायनल पटकावलेला हा खेळाडू आहे आणि यावर्षी पहिल्या मॅच मध्ये तो कॅप्टनशिप मध्ये असणार आहे. अर्थात 50 ते 55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न आता प्रतिस्पर्धी संघनायक या ठिकाणी सांगतोय. किती धावा बनवशील? असं काही फिक्स नाही. आम्ही आमचा गेम खेळू आणि जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. ही स्पर्धा आपण नाईट क्रिकेट सुरुवात केलेली आहे. छोटम सेटचं खूप धन्यवाद व्यक्त करावा लागेल कारण तुम्हाला बऱ्याचशा मोठ्या स्पर्धेमध्ये आता प्रकाश झोतामध्ये खेळायला मिळतंय. तर तू काय बोलशील, कसं काय तुझ्या खेळामध्ये बदल होतो या स्पर्धेमुळे? असं सगळ्यांना झिराडच्या पोरांना खेळायला चांगलं खेळायला भेटते का? अर्ध्यांना नाईट क्रिकेट खेळायला भेटत नाही, पण काकांमुळे आपल्या इथल्या पोरांना नाईट टुर्नामेंट खेळायला भेटते. नक्कीच छोटम सेटच्या मुले नाईट क्रिकेट खेळायला मिळतोय हे या ठिकाणी सांगतोय. धन्यवाद. दोन्ही तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. बोलिया मॅच कडे जेथे अत्यंत सुंदर मॅच. एक मिनिट. या दरम्यान क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरलेले महेश माने याने जर डाईव्ह मारून कॅच टिपली तर विनोद पाटील यांच्याकडून 5000 रुपयांचा कॅश प्राइज महेश माने यांना असणार आहे. अबूने सुंदर उल्लेख केला की नाईट क्रिकेट स्पर्धा म्हटलं की त्याचा खर्च अगदी भयानक येतो, पण छोटम शेठ यांच्यामुळे संपूर्ण झिराडवासियांना असेल त्याचबरोबर संपूर्ण अलिबाग वासियांना असेल येथे नाईट क्रिकेट खेळण्याची संधी उपलब्ध झालेली आहेत. येथे आपण पाहतो ज्या ज्यावेळी स्पर्धा डिक्लेअर होते त्यावेळी संघ अगदी लगेच कंप्लीट होत असतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं अलिबागकरांसाठी संपूर्ण मैदान म्हणजे पर्वणी झालेली आहे. किंबहुना अनेक खेळाडूंना या मैदानावरती खेळत असताना चांगल्या दर्जाचा खेळ करणं सुद्धा आपण पाहू आणि त्यांच्यासाठी एक चांगला व्यासपीठ सुद्धा तयार होईल. दुसऱ्या सत्राचा खेळ चालू होईल तिथे 56 धावांची आवश्यकता आहे आणि त्या सत्रासाठी मी घेऊन जातोय संजय म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद. आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये 62 धावा झाल्या होत्या. सामना चेस झाला. दुसऱ्या मॅच मध्ये 66 धावा झाल्या परंतु तो मॅच चेस झालेला नव्हता. त्या ठिकाणी धावा डिफेन्स झाल्या. या मॅच मध्ये आपण पाहिला तर एकूण 56 धावा झाल्यात आणि 57 धावेचं 56 काढायचे. अर्थात 55 धावा झाल्यात. 56 धावेचं लक्ष्य आहे.
महेश माने यांनी जर डाईव्ह मारून झेल पकडला तर पुन्हा एकदा आणखीन एक पारितोषिक आलेलं आहे. पर्श शिशिर मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे एकूण 6000 रुपयाचं एका झेलसाठी पारितोषिक लावलं जातोय. अर्थात नाणेफेकीचा कॉल लागला. राज कंस्ट्रक्शन या संघाच्या बाजूला धीरज शितप यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघाला 45 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा असा त्याचा विचार आहे. या संघाचे संघमालक विनोद गावडे या संघाचे संघमालक आहेत आणि त्यांच्या विरुद्ध रितेश म्हात्रे याचं आगमन होते. बघा हैदराबाद इथून तो या ठिकाणी ट्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे. आणि मी मगाशीच विचार करत होतो रितेश म्हात्रे अजून दिसत नाही आहे. मला वाटलं आज येणारच नाही आहे, परंतु रितेश म्हात्रे खास फ्लॅटने आलेला म्हणजे विमानाने तो या ठिकाणी आलेला आहे. तर त्याचं आपण स्वागत करूया. आजच्या मॅच मध्ये रितेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात तो स्पर्श सिया 11 या संघाचा कॅप्टन आहे. शिशिर म्हात्रे यांच्या मालकीच्या संघाचा कॅप्टन आहे. स्वागत आहे रितेश म्हात्रे. आणि शिशिर म्हात्रे यांनी तब्बल 11,000 रुपये हे त्याच्या विमानाच्या तिकिटाला दिलेले आहेत. धन्यवाद. काय एखाद्या खेळाडूची किंमत असते बघा. काल बरेचसे खेळाडू आपण पाहिले आमदार लीगला खूप मोठे मोठे खेळाडू आले होते, परंतु आपल्या छोट्याशा खेळाडूला सुद्धा एवढं रक्कम ही खर्च केली जातोय. खूप धन्यवाद शिशिर म्हात्रे. बोलूया मॅच कडे, जिथे अत्यंत जबरदस्त मॅच आयुष 11 जिराट विरुद्ध ओम 11 कनकेश्वर जिराट या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कॉल लागला. आणि संघ व्यवस्थापक मिलिंद वाडेकर यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करावे लागेल, कारण या ठिकाणी रितेशला आणण्यासाठी त्यांनी सुद्धा खूप स्पीड बोटची अरेंजमेंट केली होती. त्यासाठी मिलिंद यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आणि आपल्या सर्वांना घेऊन जातोय जिराट प्रीमियर लीग 2025 पर्व 3 या स्पर्धेच्या मॅच कडे. 12-1 ला मॅच सुरू झालेला आहे. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर पडला पाहिजे. पहिला चेंडू व्यासपीठाच्या एंड कडून पहिल्या चेंडूवरती चांगला फटका आलाय. स्टेट डाऊन द 6 रन 6 धावा. बॅक टू द बॉलर षटकार आलाय. सहावी इनिंग सुरू आहे, म्हणजे तिसरा मॅच आणि 40 तब्बल षटकार. पुन्हा एकदा यावेळेला खूप चांगला चेंडू होता. टप्पापर्यंत चेंडूने चांगला राईज झालाय. उंची चांगली मिळाली. सर्व विकेट किपरच्या हातात गेला. चेंडू डॉट येतोय. कमबॅक केलाय सुमित गुरवणे. यावेळेला पहिल्या चेंडूवरती रितेश राऊच्या बॅटमधून जो फटका आला षटकारासाठी, त्यानंतरचा खूप अकूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती कुठलीही धाव येत नाही. स्कोर बोर्ड आपण बघतोय 2 चेंडू 6 धावा धावफलकावरती, जेथे सामना जिंकायला 56 धावेची गरज आहे सुमित गुरवच्या या संघाला, जेथे राकेश गुरव या संघाचे मालक आहेत आणि त्यांच्या संघाला आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू फुलर लेन पद्धतीचा होता. व्हाईट यॉर्कर पद्धतीने चेंडू टाकलाय. लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट झालाय, जेथे सलामीर रितेश आणि त्याच्या साथीला आपण बघतोय या संघाचा कॅप्टन ओमकार आलाय. तब्बल 45वा डॉट या स्पर्धेमधला आतापर्यंत म्हणजे 6व्या इनिंग मधून आलेला आहे. धन्य गुरुजींच्या माध्यमातून आपल्याला सर्व डिटेल आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. गुड यॉर्क. आणखीन एक खूप चांगला चेंडू जो ऑफ स्टंपच्या बाहेरून खोलात टाकला होता, बुंद्यात टाकला होता. रितेशला कोणाकडून अजय कवले यांच्याकडून पारितोषिक आलंय. रितेश राऊत या खेळाडूसाठी सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. महेश माने यांच्यासाठी तब्बल 6000 रुपयाची रोख रक्कम, अर्थात डाईव्ह मारून झेल पकडायचा आहे. खूप चांगली पारितोषिकांची खैरात. यावेळेला पुन्हा एकदा खूपच सुंदर चेंडू अपील झालाय रनआउटचा आणि त्याच वेळेला रिव्ह्यू मागितला. त्या ठिकाणी आपण बघतोय तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिलेला आहे पंचांनी. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिला तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट टाकलाय. चौथा चेंडू आपण पाहिला तर या ठिकाणी हा डॉट आहे ना, चौथा डॉट आहे काय धोनी सर?
चौथ्या चेंडूवरती आपण पाहिले तर एक सिंगल होती. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय, जिथे सुमित गुरव संघाचा कॅप्टन आहे आणि लेग बायच्या स्वरूपात ती धावा येते. चौथ्या चेंडूवरची एकूण धावसंख्या जर पाहिली आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती लागल्या, जे ते पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. चालू पहिला सामना जो आपण बघतोय आयुष्य 11 झिराड विरुद्ध ओम 11 कनकेश्वर झिराड या दोन संघांमधली लढत रिव्ह घेतला जातोय. रनआउटचा खूप महत्वाचा असेल, कारण त्या ठिकाणी पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेत आहे संघ आपण पाहतोय सुमित गुरवचा. कनकेश्वर ओम 11 कनकेश्वर झिराड आणि विकेट फलंदाज रनआउटच्या स्वरूपात रितेश राऊत. बॅक टू द पॅव्हलियन. डीजे नवीन फलंदाज संजय मात्रे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा आपण बघितला तर एक डावखुरा जबरदस्त फलंदाज संजय मात्रे मैदानात येतोय. सफलता मिळाली, रनआउटची सफलता मिळतोय, परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूंच्या माध्यमातून आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती खर्च केल्यात सुमित गुरवने आणि आतापर्यंतच सर्वात कंजूस षटक 5 चेंडूमध्ये 7 धावा. सर्वात मोठं षटक जर पॉवर प्ले मध्ये बघितलं तर मागच्या मॅच मध्ये तब्बल 29 धावांचं षटक, अत्यंत महागडं षटक पॉवर प्ले मध्ये गेलं होतं. परंतु या वेळेला आपण पाहिला तर खूप चांगली गोलंदाजी करतोय सुमित गुरव. पुढे चेंडू शेवटचा चेंडू असेल. यावेळेला फटका खेळलाय कॉमेंट्री बॉक्स वरती मानवंदना देणारा एक जबरदस्त षटकार. तुम्ही म्हणत होतात टाइम लावलेला आहे मित्रांनो, टीम मीटिंग मात्र जास्त घेऊ नका. 5.5 मिनिट झालेले आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. पहिले षटक संपतोय परंतु 5.5 मिनिटं लागलेली आहेत. या ठिकाणी विनोद पाटील टाइम लावून या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळेवरती आपल्याला कळवतात की 5.5 मिनिटं ही पहिल्या षटकामध्ये वापरले गेलेली आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं होणे खूप गरजेचं असणार आहे. हे फिल्डिंग करण्यास संघांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. सुमित भगत, सुमित गुरवणे याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिलंय तर 13 धावा धावफलकावरती लागल्या, जे ते सामना जिंकायला 56 धावांची गरज आहे. म्हणजे साधारणतः जर ॲव्हरेज जर बघितला धने गुरुजी तर आपण या ठिकाणी 14चा ॲव्हरेज पाहिजे प्रति षटक. 13 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये, तरी सुद्धा चालू शकतात कारण नवीन चेंडू होता, विकेट गेली होती, रनआउटची विकेट गेली आणि त्यामुळे या धावा 13 आलेल्या आहेत. आता सामना जिंकायला 18 चेंडूमध्ये साधारणतः विचार केला तर 43 धावेची गरज आहे. म्हणजे जो रिक्वायर रन रेट आहे तो थोडासा वाढलेला आपण बघतोय, जे ते 18 चेंडू आणि 43 धावेची गरज. सामना जिंकायला नवीन प्रेक्षक युट्यूबला जर जोडले असतील तर त्यांच्या माहितीसाठी चालू सामना आयुष्य 11 झिराड विरुद्ध ओम 11 कनकेश्वर झिराड यांच्यामध्ये. प्रथम टॉस जिंकल्यानंतर आयुष्य 11 झिराड या संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी 56 धावांचं आव्हान आपण बघतोय. यावेळीचा फटका पाहतोय खूप उंचीवरती, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल पकडलाय, मोठा मासा गलाला लागलाय. ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हलियन.
बाउंड्री लाईनच्या काही इंचाच्या आतमध्ये हा झेल पकडला गेला. क्षेत्ररक्षक होता तो मनीष क्षेत्ररक्षक होता आणि त्याने तो झेल पकडला. अप्रतिम. ओमकार साहिल आणि रितेश यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले. लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर त्या खेळाडूला हे पारितोषिक असणार आहे. याची आपण नोंद घ्या. खास प्रथमेशसाठी हे पारितोषिक आहे. बघा, प्रथमेश मैदानामध्ये असेल, प्रथमेश सरे, आणि त्याच्यासाठी हे पारितोषिक लावलेलं आहे. प्रथमेश प्रकाश सरे हा उजव्या हाताचा फलंदाज 29 नंबरची जर्सी परिधान करून या ठिकाणी या मॅच मध्ये खेळतोय. जो अर्थात आपण पाहिला तर ओमकारच्या कॅप्टनच्या खाली असणार आहे. अर्थात दोन्ही फलंदाज बाद झाले. सलामीची जोडी मैदानातून परतले. रितेश राऊत आणि ओमकारचे सलामीचे फलंदाज आले होते, ते दोन्ही तंबूत परतलेत आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर फक्त या मॅच मध्ये लागल्या त्या 13 धावा. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू विघ्नहर्ता मंदिर एंड कडून. यावेळेला चेंडू थोडासा शॉर्ट पॉइंट वरती होता. संधी होती 6000 रुपये जिंकण्याची, परंतु त्या ठिकाणी बघा प्रयत्न सुद्धा केला होता. महेश माने पॉइंट वरती फिल्डर होता. संधी होती यावेळेला 6000 रुपयाची. अजय गवळे यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारासाठी प्रथमेशला 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा 2000 रुपये मिळू शकतील. प्रथमेश मुंबई ब्रँच मध्ये ICC बँक मध्ये मॅनेजर पदावरती रुजू असणारे प्रथमेश थलेला आपण बघतोय. प्रथमेश साठी सुवर्ण संधी आलेली बघा. यावेळेचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू थोडासा आपण बघितला तर लेग ब्रेक पद्धतीने होता. खूप बाहेर टप्पा टाकलाय गोलंदाज जो आपण बघतोय, जिथे दुसरं षटक प्रतीक गावडेच्या हातात सोपवलंय आणि यावेळेचा चेंडू वाईड येतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढतोय. धावफलकावरती 16 धावा लागल्या, जिथे 56 धावांची आवश्यकता मॅच जिंकायला आहे. ओमकार पाटीलची टीम थोडीशी बॅकफुटवरती आलेलं जरूर आहे. आयुष्य इरवन झिराड ज्याचे मालक आपण पाहिले तर अमोल आणि अतिश सूर्यवंशे. यावेळेचा फटका चांगला आहे. प्रथमेश थलेच्या बॅटमधून आला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. $100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मिलिंद वाडेकर यांच्याकडून आहे. तर आयवा कॅच जो ज्यांनी पकडलाय त्यांनी पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. मिलिंदजी वाडेकर यांच्याकडून $100 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण या. 1 षटकार लागलाय, 2 बाकी आहेत. प्रथमेश प्रकाश थले यावेळेला शॉर्ट ऑफ बाउन्सर टाकलाय. प्रयत्न केला होता प्रथमेशने, अगदी चेंडूचा पाठलाग केला. खूप शॉर्ट पॉइंट पर्यंत तो पोहोचला, परंतु चेंडू भेटत सापडला नाहीये. चेंडू वाईड येतोय, खराब चेंडू येतोय. नो दिलाय, माफ करा, नो चेंडू दिलाय. फ्री हिट असेल. या आतापर्यंत या स्पर्धेतला दुसरा नो आहे, दुसरा फ्री हिट असेल आणि त्यावरती प्रथमेशला संधी आलाय. बघा 1 लागलाय, दुसऱ्या मारण्याची संधी प्रथमेश साठी असेल. प्रथमेश प्रयत्न जरूर करेल. यावेळेचा अजून एकदा खराब चेंडू. दुसरा बीमर नाही, पहिलाच ना, पहिला बीमर आहे. म्हणजे लागोपाठ आपण जर पाहिला तर तो चेंडू लाईनच्या बाहेर पडला होता आणि त्यामुळे तो नो दिला होता. हा मात्र पहिला बीमर आहे, त्यामुळे गोलंदाजी अजून सुद्धा चालू शकतोय. अजून फ्री हिट मात्र या ठिकाणी असेल जरूरच. धावसंख्या एकूण पाहतोय ती 24 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना आपण पाहिला तर दुसरं षटक सुरू आहे. 56 धावांची गरज असताना या ठिकाणी आता पाहिजेत 15 चेंडू 32 धावेची गरज. सामना यावेळेला आपण बघतोय जिथे ओमकार पाटील बाद झाला, रितेश राऊत बाद झाला, परंतु त्यानंतर खूप चांगले बॅटिंग प्रथमेशच्या माध्यमातून होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा विघ्नहर्ता एंड कडून गोलंदाजी करतोय, जे ते पुढील चेंडू घेऊन प्रथमेश साठी. अगदी खूपच खराब फास्टर वन टाकण्याच्या प्रयत्नात खराब गोलंदाजी होतोय.
सुमित गुरवला विचार करावा लागेल यावेळेला काय करावं, कारण लागोपाठचे तिन्ही चेंडू खराब येतात. फ्री हिट ऑन आहे, अजून सुद्धा फ्री हिट ऑन आहे, त्यामुळे प्रथमेश कडे संधी असेल षटकार खेचण्याची. लागोपाठचे तिन्ही चेंडू खराबरित्या पाहतोय. धावसंख्या एकूण धावफलकावरती पाहिले तर 25 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकायला 31 धावेची गरज. यावेळेला स्टेट बॅक टू द बॉलर. चेंडू लॉंग ऑन वरतून लॉंग ऑफ ला आलाय आणि चेंडू यावेळेला सीमारेषा पलीकडे. दणदणीत चौकार. होती 14 चेंडू मध्ये 27 धावेची गरज आहे. प्रथमेशच्या बॅट मधून आलेला हा चौकार. खूप चांगली धावसंख्या जमून जातोय. पुढे चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा खराब चेंडू. यावेळेला मात्र गोलंदाज चेंज केला जाणार, बदली केला जाणार. दुसरा बेमर टाकलाय आणि खराब गोलंदाजी आपण बघतोय. 3 नो चेंडू, 1 वाईड आणि त्या माध्यमातून आता मात्र 2 वाईट टाकले गेले. खराब गोलंदाजी. जेथे पहिलं षटक अत्यंत चांगलं आलं होतं, 13 धावेचं षटक होतं, परंतु आतापर्यंत या षटकामध्ये धावा खर्च केल्यात त्या 17 धावा खर्च केल्यात. एकूण धावसंख्या 30 वरती पोहोचते. बघा आणखीन एक पारितोषिक आलंय महेश मानेसाठी. ही जर बीमर ओव्हरची जर ओव्हर आहे ती महेश माने जर टाकले, पुढील चेंडू टाकले तर 1000 रुपयाचं 2000 रुपयाचं पारितोषिक महेश मानेसाठी बक्षिसांची खैरात होतोय. कॅप्टन सुद्धा विचार करतोय काय करावं. यावेळेला कोणाच्या हातात चेंडू सोपवायचा हा विचार सुमित गुरव करत असेल, कारण ज्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला होता आज या स्पर्धेमध्ये तो गोलंदाज खराब गोलंदाजी करतोय. आणखीन त्याच्याकडे 3 ते 4 गोलंदाज शिल्लक आहेत. त्यातून कुठल्या गोलंदाजाकडे ही या षटकाची जबाबदारी सोपवायची आणि अशा वेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आला जर्सी नंबर 3. साक्षात मात्रे गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू खराब टाकलाय. शॉर्ट ऑफ प्लेन सरळ हुक केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेश थलेच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक दणदणीत चौकार. लागल्यात. प्रथमेशने मात्र संपूर्णपणे आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतलेली पाहतो, जेथे त्याच्यासाठी तब्बल खूप सारं पारितोषिक लावलंय. सलग 3 षटकारासाठी हे पारितोषिक असणार आहे, परंतु तो सामन्यावरती लक्ष केंद्रित करून आहे, जेथे आम्हाला सामना जिंकायचा आहे या दृष्टिकोनातून आज तो चांगला बॅटिंग करतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा साक्षात मात्रेचा. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. यावेळेला टॅप केलाय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 4 रन नो प्लस. आता यावेळेला पाहिजे धावा. 17 धावेची गरज आहे. 13 चेंडू 17 धावा. सामना अगदी यावेळेला आपल्या बाजूने खेचलाय ओमकार पाटीलच्या टीमने. अर्थात आपण बघतोय जेथे आयुष्य 11 झिराड या संघाने खूप चांगले बॅटिंग केले, परंतु खराब गोलंदाजी होतोय. आतापर्यंत 4 नो आणि 2 वाईट या षटकामध्ये टाकला गेलाय. फ्री हिट असणार आहे. अजून सुद्धा प्रथमेशला संधी आहे. सलग षटकार मारण्याची संधी या ठिकाणी प्रथमेशला मिळू शकतोय. आणखीन एक खराब चेंडू होता. यावेळेला बॅटच्या एजला चेंडू लागला असं कुठेतरी दिसतोय, मात्र चेंडू डॉट गेलाय.
षटक आपण बघतोय या ठिकाणी, मात्र आता समाप्त झालेलं पाहतोय, जिथे दुसरं षटक समाप्त होतोय. धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या 39 धावा लागल्यात. सामना जिंकायला 12 चेंडूमध्ये अजून सुद्धा 17 धावेची गरज आहे. म्हणजे पहिल्या 12 चेंडूमध्ये 39 धावा आल्या. 2 विकेट जरूर गेल्या होत्या. रितेश राऊत आणि ओमकार पाटील हे 2 फलंदाज लवकर बाद झाले. टाइम विनोद, टाइम या ठिकाणी आपण पाहिला ओव्हर टाइम झाला. 18 मिनिटं लागलेली आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटके टाकला 18 मिनिटं लागलीत. म्हणजे चौथ्या षटकाला आतमध्ये आता नाही आहे, पण चौथ्या षटकाला एक खेळाडू आतमध्ये घेऊ शकता आपण. आता नको, 2च षटकं झालीत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. उंचपुरा असा गोलंदाज मैदानात गोलंदाजीसाठी येतोय. अर्थात कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठाच्या एंडकडून तो गोलंदाजी करेल. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय. सौरभच्या हातात चेंडू सोपवला जातोय, जेथे 12 चेंडू 17 धावेची गरज आहे. संजय मात्रे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती, ज्याने पहिला षटकार खेचला आणि अगदी मानवंदना दिली कॉमेंट्री बॉक्स वरती की माझ्याच नावाचा संजय मात्रे त्या ठिकाणी कॉमेंट्री करतोय, आणि त्या पद्धतीची त्याची मानवंदना होती. षटकारांनी खातं खोललं होतं. सौरभचा पहिला चेंडू खेळण्यासाठी तो सज्ज झाला. यावेळेला दुसऱ्यांदा उडवलाय, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात संजय मात्रे. बॅक टू द पॅव्हलियन. विकेट पडलाय आणि 13 झेल या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झालेले आपण पाहतोय. 50वा डॉट सुद्धा चेंडू आपण बघितला. 19 विकेट झाल्या आणि 13 झेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत झालेल्या झेडपीएल या स्पर्धेमध्ये झिराट प्रीमियर लीग 2025 पर्व 3 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जेथे सामना सुरू आहे. आयुष्य 11 झिराट विरुद्ध ओम 11 कणकेश्वर झिराट या 2 संघांमधील लढत आपण पाहिले तर अत्यंत चांगली लढत. 17 धावांची गरज. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू 17 धावा, 17 धावा 11 चेंडू या मॅच मध्ये. सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजी व मार्कवरती या मॅचला टर्न करणार का, जेथे इथे संधी आहे, कारण प्रमुख फलंदाज बाद झालेत आणि त्यानंतर या मॅच मध्ये सुलतानला षटकाराच्या हॅट्रिक साठी विनेश खेडेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु त्याच वेळेला अमित कडून झेल सुटलाय. जर्सी नंबर 15 आपण बघतोय, जिथे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डिंग करत होता आणि त्याकडून झेल सुटलाय. जीवनदान मिळतोय फलंदाजाला. आपण पाहिला तर फलंदाज आहे तो म्हणजे अतिशला जीवनदान मिळालंय. झिराट प्रीमियर लीग मध्ये आपण जर पाहिला तर जर्सी नंबर 18 सर्वात जास्त आहेत. म्हणजे जास्त प्रेम करणारा चाहता वर्ग जर पाहिला तर 18 जर्सी विराट कोहलीला चाहणारा वर्ग आहे. अर्थात आपण जो कव्हरला क्षेत्ररक्षण पाहतो तो एक बैलगाडी चालक आहे आणि त्याच्या अंगावरची जर्सी सुद्धा 18 नंबरची आहे. हा, विराट कोहली शेजारीच राहतोय. झिराट वासी आहे आणि त्यामुळे जर्सीवरती आणि त्याच्यावरती प्रेम करणारे खूप सारा झिराटमध्ये वर्ग आहे आणि त्यामुळे जर्सी नंबर 18 आपण सर्वकडेच पाहतोय, जी विराट कोहलीचा क्रमांक आहे. धावफलकावरती 41 धावा लागल्या, जेथे 9 चेंडू 15 धावांची गरज आहे. सौरभने या ठिकाणी कमबॅक सुरू केलेला आहे. गोलंदाज सौरभची जर पाहिला हा झेल होणे खूप गरजेचं होता. या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर झेल पकडणे खूप गरजेचे असतात आणि तिथे झेल सुटलाय. परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा. उंच पुरा असं आपण बघितला तर साधारणतः 7 फुटाचा हा गोलंदाज या मॅच मध्ये कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतोय. या चेंडूवरती आणखी एकदा झेल. आता मात्र कॉटन बॉलची संधी. आता मीच झेल पकडणार, मीच विकेट घेणार. यावेळेला फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन.
बघा आउट झालेला फलंदाज बाउंड्री पर्यंत पोहोचलाय. फलंदाज मात्र लवकरात लवकर आपण पाठवायचे आहेत. ओमकार 90 सेकंद झाले तर मात्र फलंदाजाला आउट दिला जाईल. जर आपण हॅलो चेक मात्र फलंदाज बाद दिला जाईल याची नोंद घ्यायची. व्यवस्थापक आणि संघ मालक संघ कॅप्टन आपण त्याची नोंद घ्यायची. आता मात्र कुठल्याही खेळाडूला या ठिकाणी मुभा दिली जाणार नाहीये, डायरेक्ट बाद दिला जाईल याची नोंद घ्या. धावफलकावरती आपण पाहिला तर धावा 8 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. सामन्याला कमबॅक केलंय. 41 धावा धावफलकावरती आहे. सौरभने मी म्हटल्याप्रमाणे कमबॅक केलेला पाहतोय, जेथे आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. 2 गड्यांना माघारी पाठवलंय. 5वा चेंडू सौरभचा राईट आर्म ओव्हर द विकेट. समोरती आलेला नवीन फलंदाज आपण पाहतो. यावेळेला नवीन फलंदाज येतोय विशाल गुरव, उजव्या हाताचा फलंदाज. पुढील चेंडू वाह क्या बात है, जबरदस्त अफलातून तारीफे काबिल यॉर्कर टाकला होता अगदी बुंद्यात. इक्वेशन जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. जेथे आपण पाहिलं होतं या मॅच मध्ये जिंकायला 12 चेंडू मध्ये 17 धावेची गरज होती आणि आतापर्यंत सामना त्यांनी फिरवलाय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. या संघाने आपण जर पाहिला तर 4 झेल सोडलेत. विनोद पाटील बघा या मॅच मध्ये 4 झेल सोडलेत परंतु मॅच टर्न केलाय. जेथे आता 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. शेवटचा चेंडू सौरभचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला लाजवाब फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. बिग विकेट. आणि 4 डॉट अप्रतिम. 1 षटक 2 धावा आणि 3 विकेट आणि 4 डॉट चेंडू टाकले विनोद. आणि आता मात्र बघा जो टाइम आपण वेस्ट केला त्याची तुम्हाला दंडित केला जातोय. एक प्लेअर आतमध्ये आणायचा आहे. पंच आपण त्याचा फिल्डिंग साठी त्या संघनायकाला सांगायचंय एक खेळाडू आपला आतमध्ये असेल म्हणजे यावेळेला आपण बघतोय जी 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं टाकायची होती त्याचा दंडित आपल्याला या ठिकाणी केला जातोय. त्याची किंमत आता आपल्याला भोगावी लागेल. जेथे 6 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. सामना जिंकायला खूप चांगली कामगिरी आपण बघतो. जिथे ओमकार पाटीलचा हा संघ आयुष 11 झिराड हा संघ या ठिकाणी बॅटिंग करतोय. संघ पाटला करतोय आणि त्याच वेळेला फिल्डिंग करणारा संघ आपण बघितला तर ओम 11 कनकेश्वर झिराड. सुमित गुरवचा संघ राकेश गुरव या संघाचे मालक आहेत आणि त्यांचा हा संघ आपण बघतोय. 6 चेंडू 15 धावांची गरज. अत्यंत जबरदस्त मॅच, टफ मॅच. एक काट्याची टक्कर. झिराड प्रीमियर लीग 2025 यामधला मॅच खूप चांगला होतोय. विघ्नहर्ता झिराड एंड कडून मंदिरा एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आलाय तो म्हणजे साहिल राणे. पहिला चेंडू फुलटॉस होता. यावेळेला गॅप आहे मात्र फिल्डिंग चांगली होते. अत्यंत सुंदर फिल्डिंग होतं. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय आणि त्याच दरम्यान आपण पाहिला तर मैदानामध्ये 2 धावा प्रथमेशच्या बॅट मधून येतात. 2 धावेच्या आधारे धावसंख्या एकूण पोहोचते ती म्हणजेच 43 धावा धावफलकावरती लागल्या. सामना जिंकायला 5 चेंडू मध्ये 13 धावेची गरज आतापर्यंत आपण बघतोय. 5 चेंडू 13 धावा. गोलंदाज साहिल राणे गोलंदाजी मार्क वरती. समोरती असणार आहे प्रथमेश प्रकाश थले. आतापर्यंत खूप चांगले बॅटिंग केले प्रथमेशने परंतु सामना इथे विजय करून द्यायचा आहे. सुमित गुरवची फिल्डिंग लावण्याची प्रयत्न आपण बघतोय. खूप चांगला अनुभवी असा सुमित गुरव फिल्डर आहे. जर्सी नंबर 7. दुसरा चेंडू. यावेळेला दबाव पेशर दडपण. सन्मान्य सिद्धेश धवन यांच्याकडून जर बॅटिंग करणारी टीम जिंकली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
फुल टॉस दिलाय आणि त्याला उडवलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेश प्रकाश थलेच्या बॅट मधून आलाय एक षटकार. चार चेंडू आणि सामना जिंकायला 7 धाबीची आवश्यकता आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा खर्च केल्यात आतापर्यंत साहिल राणे या गोलंदाजांनी. सामना फिरला होता. सामना अत्यंत रंगतदार स्थितीमध्ये आला होता, परंतु त्यानंतर प्रथमेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून खेळलाय. हा जबरदस्त फिल्डिंग, अप्रतिम. अक्षय संसारेने बैलगाडी सम्राट ज्याला आपण ओळखतो तो अक्षय संसारे या ठिकाणी अप्रतिम फिल्डिंग करतोय. 30 गजच्या दायऱ्यामध्ये पॉइंट वरती फिल्डिंग करणे खूप कठीण असते आणि अशा वेळेस अक्षय संसारे जो बैलगाडी सम्राट म्हणून ओळखला जातो, ज्याने आपल्या बैलगाडीच्या माध्यमातून कित्येक पारितोषिक मिळवलं, तो क्वार्टर फायनलचा बैलगाडी सम्राट. आणि आज काय त्या ठिकाणी फिल्डिंग केले, अफलातून. तारीफ करावी तेवढी कमी असणार आहे अक्षय संसारे या खेळाडूचे, कारण क्रिकेटमध्ये जास्त प्रॅक्टिस त्याच्याकडे नसेल. बैलगाडीवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं, परंतु आज या मॅच मध्ये विक्रांत कुडतरकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा, प्रथमेशने जर मॅच जिंकून दिला तर त्याच्यासाठी हे पारितोषिक असणार आहे, परंतु त्याच वेळेला 3 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. अप्रतिम मॅच. धगधग वाढतय, धडकन वाढतोय. बघा, प्रेशर वाढलेला आहे. हृदयाचे ठोके अगदी वाढलेल्या पाहायला मिळतात. जेथे 3 चेंडू आणि 7 धावेची गरज. साहिल राणे पुन्हा एकदा. यावेळेला चेंडू बॅट वरती येत नाहीये. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी रिहू घेतलेला आहे. डायरेक्ट चेंडू हिट झाला असेल तर नक्कीच फलंदाज बाद होईल, परंतु रिहू घेतलेला पंचाने. आणखीन एक ट्विस्ट. अत्यंत रोमहर्षक स्थितीमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. रंगतदार, अप्रतिम. पुढील दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. नाणेफेकीचा कॉल. राज कंस्ट्रक्शन या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय, पुढच्या मॅच साठी आपण रेडी राहायचं आहे. राज कंस्ट्रक्शन अर्थात विनोद गावडे यांची टीम आहे. धीरज सीतप यांनी टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विरुद्ध आपण जर पाहिला तर विघ्नहर्ता झिराटपाडा अर्थात रुपेश पेटारे यांच्या मालकीचा संघ आणि अभिषेक नाईक ह्या संघाचे कॅप्टन आहेत. पुढच्या मॅच मधला हा सामना आपण बघणार आहोत. वेल मात्र लावू नका. कमिटी मेंबर आपल्याला विनंती असेल, 3 कमिटी मेंबर आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोरती यायचं आहे. विनोद पाटील यांच्याशी संपर्क करायचा आहे. कमिटी मेंबर जे आहेत त्यामधून 3घांनी विनोद पाटील यांच्याशी संपर्क करायचा आहे. लवकरात लवकर आपण या ठिकाणी या आणि आपला संपर्क करायचा आहे. कमिटी मेंबर. जाऊया मॅच कडे, जेथे सामना जिंकायला 3 चेंडू आणि 7 धावेची गरज. नवीन फलंदाज 2 चेंडू 7 धावा. नवीन फलंदाज मैदानात असेल तो श्रीकांत भोईर, आउट झालेला आहे. अर्थात नवीन आलेला फलंदाज विघ्नेश, नवीन फलंदाज विघ्नेश येतोय. कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 7 धावेची गरज, म्हणजे या चेंडूवरती 1 धाव तरी येणे खूप गरजेचं असणार आहे. 1 षटकार 1 धाव सामना जिंकून जाईल. प्रथमेश साठी पारितोषिकांची खैरात झालेली आहे. जेथे प्रथमेशने आज जर मॅच जिंकला तर आजच्या रात्रीचा हिरो प्रथमेश बनू शकतोय. 2 चेंडू 7 धावेची आवश्यकता. साहिल राणे गोलंदाजी मार्ग वरती.
ठोकलाय चेंडू जबरदस्त, फिल्डिंग सुद्धा अप्रतिम, लाजवाब फिल्डिंग झाले त्या ठिकाणी. आपण पाहतो या मॅच मध्ये फिल्डिंग खूप चांगली होते. 4 झेल सुटलेत, मात्र काही वेळेला फिल्डिंग आपण बघितली तर खूपच चांगली झाली. चौकार अडवलाय, या चेंडूवरती धावा येतात त्या 2. सामना जिंकायला 1 चेंडू 5 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा प्रथमेश प्रकाश तरे स्ट्राईक वरती आहे. हिरो आज बनणार का? 1 चेंडू 5 धावेची गरज. साहिल राणे बनतो का? प्रथमेश थले या मॅचचा हिरो होतोय. 1 चेंडू 5 धावेची आवश्यकता. अत्यंत रोमांचक मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारा मॅच. साहिल महेश थळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा, या चेंडूवरती षटकार आला तर प्रथमेशला बक्षिसांचे खैरात झाले. विकू कुडतरकर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये. या वेळेला फटका फसलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे, चौकार. 1 धावेने पराजय या ठिकाणी झालेला आहे. स्कोर आपण पाहिला तर लेवल ना 5 पाहिजे होतं ना, म्हणजे लेवल झालाय, समसमान स्कोर झालेला. विनोद कंपल्सरी चेस होता, त्यामुळे हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या संघाने. जे ते फिल्डिंग करणारा संघ होता ओम 11 कणकेश्वर जिराट, म्हणजे सुमित गुरवच्या संघाने हा मॅच जिंकलेला आहे. अभिनंदन सुमित गुरव आणि अभिनंदन राकेश गुरव. ज्या संघाचे मालक राकेश गुरव आहेत त्यांचं अभिनंदन आपण या ठिकाणी करूया. परंतु ओमकार आणि त्याच्या संपूर्ण टीमचं सुद्धा कौतुक करायला विसरायला पाहिजे. आयुषी 11 जिराट या संघाने या ठिकाणी 1 धावेने पराभूत झालाय. ओम गुरव याच्याकडून मनीष थले या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ओम गुरव यांच्याकडून हे पारितोषिक असेल. धन्यवाद. लगेच